पाणी आणते तुमच्यासाठी. नको, मी माझं पाणी बरोबर आणलेलं आहे. का मुंबईचं पाणी चालत नाही का? असं नाही हो, पण मी जिथे जातो तिथे स्वतःचं पाणी घेऊन जातो. आता आपण मुद्द्याचं बोलूया. हा चालेल चालेल. मला सांगा, तुमच्या घरात जी कन्याकुमारी आहे, तुमच्या घरात कन्या जी कुमारी आहे, म्हणजे नुपूर सूर्यकांत देशपांडे, माझी मुलगी, आमची मुलगी, माझी पुतणी, माझी नात, माझी भाची, माझी बहीण. झालं सगळ्यांचं सगळं. समोरचा माणूस बोलत असताना आपण मध्ये मध्ये बोलू नये, एवढी साधी गोष्ट एकालाही कळत नाहीये का? तुम्ही मुद्द्याचं काहीतरी बोलणार होतात ना? अहो काय बोलत होतो मी? हा, तर कन्याकुमारी म्हणजे नुपूर सूर्यकांत देशपांडे, बरोबर. आता हिचं तुम्ही आमच्या विवाह मंडळात नाव नोंदवलेलं आहे. बरोबर. पुढाकार कोणी घेतला? माझ्या मिस्टरांनी. मिस्टर? अरे अरे अरे, यजमान म्हणायला काय लाज वाटते का हो? मिस्टरांऐवजी यजमान म्हटलं तर माणूस बदलणार आहे का? नाही ना. काय उपयोग मग? उपयोगाचा काय प्रश्न आहे? तुम्ही कृपया माझ्याशी मराठीत बोला, किंवा खरं तर शुद्ध मराठीत बोला. आणि हो, ते चंद्रकांत देशपांडे कुठे आहेत? एक बोट धर. मी तुमचं बोट धरायचंय? आता मुंबईतला माणूस पुण्यातल्या माणसाला बोट धरून चालायला शिकवणार की काय? चंद्रकांत देशपांडे कुठे आहे? चंद्रकांत देशपांडे. नमस्कार. हा चंदू दादा आणि मी सूर्यकांत. सूर्यकांत नाही, मीच सूर्यकांत. अहो आप्पासाहेबांनी ठेवलेलं नाव आहे, विचारा ना आई साहेबांना. हो, यांनीच याचं नाव ठेवलेलं आहे सूर्यकांत. हो, हे सूर्यकांतच आहेत आमचे. हे नाही नाही, हे सूर्यकांत नाहीये. अहो देवाशपथ सांगतो, मीच सूर्यकांत आहे. अहो, माझा म्हणण्याचा अर्थ असा की सूर्यकांत नाही तर सूर्यकांत. अहो मग आम्ही काय हिब्रू भाषेत सांगतो काय तुम्हाला? नाही नाही, बोललात मराठीतच, फक्त अशुद्ध बोललात. अहो, सूर्यकांत असा शब्द नाही मराठीत. सू नाही हो, सू दीर्घ होतो. सूर्यकांत मधला सू हा ह्रस्व आहे. अच्छा अच्छा. नाही म्हणजे पहिला की दुसरा? काय पहिला का दुसरा? तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर सू म्हणजे ह्रस्व आणि सू म्हणजे दीर्घ. म्हणजे सू हा पहिला आणि सू हा दुसरा. तेव्हा तुमचा सू जो आहे तो ह्रस्व आहे. दादा माझं सू ह्रस्व आहे. अहो काय बोलताय? सू कसा ह्रस्व असेल? सू हा ह्रस्व आहे. असं अलगद म्हणल्यासारखं सोडून द्यायचं हो. सूर्यकांत. सूर्यकांत. आता बरोबर आलेला आहे. अहो मगाचपासून हेच म्हणत होते ते सूर्यकांत. सूर्यकांत नाही. अहो बाई, हे तुमचे यजमान आहेत ना? हो. निदान ह्यांचं नाव तरी नीट म्हणा. म्हणा सू. सू. एवढंच नाही हो, पूर्ण नाव घ्या. शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून. उखाणे कसले घेताय? त्यांचं फक्त नाव घ्या, सूर्यकांत. नावांचं काय झालं? कशाला आणलं? काय चाललंय तुमचं हे बहिणी? काय कशाचं? अहो, ते बेसिन जवळ तुम्ही आणि ते आनंद. हा, ते क्षुल्लक होत. शुल्लक? क्षुल्लक. नाही नाही, हे शुल्लक नाहीये, पाप आहे हे, पाप. पापात कुठे ओठाचा चंबू करावा लागतो? पापात ओठांवर ओठ असतात. क्षुल्लक बघा, क्षुल्लक असं. क्षुल्लक. नाही नाही नाही. काय हो शैलावंचा नाही नाही करता? तुम्हाला नवीन काही शिकायला ना हौसच नाही. नाही, हाऊस नाहीच आहे माझ्यापाशी, मला नाही जमणार. अहो जमेल, अगदी क्षुल्लक आहे ते. क्षुल्लक क्षुल्लक. करा करा. काय ऐकतेय मी हे? अहो मला सुद्धा जमत नव्हतं, लताला जमत नव्हतं. माझं जाऊ दे, यांना सुद्धा नीट जमत नाहीये, पण जमेल. अगदी सोपं आहे बघा. क्षुल्लक 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 क्षुल्लक. करा करा. हा हा. नुपूरचा थोडा तरी विचार करा ना, तिच्यासाठी स्थळ घेऊन आलेत ना ते. आता त्यांनी स्थळ आणलं म्हणून त्यांच्याकडून काही शिकायचंच नाही का आपण? चांगले शिकवतायत ते. गुड टीचिंगनेस. करा करा, परत एकदा करा. करा. ही माझी मुलगी. ही माझी मुलगी. आमची. माझी पुतणी. माझी भाची, माझी नात, माझी पुतणी आहे. आणि माझी बहीण.
अभिनंदन. धन्यवाद. तुझी बहीण आहे ना, मग जरा काम कर. हे घे, ही चारही मुलांची माहिती आहे. एकेका खांबावर लाव जा. हैला, ही चारी मुलं सेम टू सेम माझ्यासारखे आहेत. बघा ना, चौघांच्याही नावामध्ये सक्सेस आहे. जय, अजय, विजय, सुजय विन्स यश. मग तू आयुष्यात यश कधी मिळवणार आहेस? त्याला का बोलताय तुम्ही? काय चाललंय आणि तुम्ही काय बोलताय? आनंदराव, विचारा, प्रश्न विचारा मुलीला. मी जे म्हणतो आहे ना, ते माझ्या मागे मागे म्हणायचं. सगळ्यांनी लक्ष द्या. म्हण. हा 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 हांग का 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 कांग गा 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 गांग टा टा ठांग. अय्या, किती छान उखाणा घेतला तर तुम्ही. आता मी घेते उखाणा, ऐका. काय तुझं ऐकायचंय? हा उखाणा घेतलेला नाहीये. अरे, भाषा शुद्ध करण्याचा हा मंत्र आहे. खूप हार्ड आहे हा, कठीण आहे हा. हा. अहो, संसार करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. खरंय हो, खरंच खूप कठीण असतं. माझ्या तर नाकी 9 आले बे. काय जुनाच प्रॉब्लेम आहे त्याचा. हो, समस्या म्हणा. हा हा, तेच ते. मी काय म्हणते, मी माझं जे तयार केलंय ते म्हणू का? म्हण. ऐका हा. उखाणे बनवण्याचा परम आनंद, उखाणे बनवण्याचा परम आनंद, लग्नाचा लागलाय मला छंद. जय, अजय, विजय, सुजय यांची स्थळं घेऊन आले, पोतभर आनंद. अहो, काय मस्त. परम आनंद असा शब्द नाहीये बर का. परमानंद म्हण. हा, तेच परम आनंद. नाही ग, ते 2 शब्द नाही आहेत. तो एकच शब्द आहे. परमानंद. मला आ जोडायचा. परमानंद म्हण. परमानंद. हा, काही चारही जी मुलं आहेत ना, ही पुण्यातली मुलं आहेत. त्यांच्या काही अटी आहेत. मुलीची भाषा शुद्ध हवीच, पण त्याबरोबर मुलीच्या घरच्यांची भाषा सुद्धा शुद्धच हवी. अहो, भाषेचं काय एवढं? दोघांनी एकमेकांना समजून घेतलं बस झालं. नाही नाही, ते आहेच, पण भाषा ह्या आपल्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं ना, ते शुद्धच हवं. हे काय अगदी क्षुल्लक गोष्ट आहे हो. परीक्षा पुढे चालू ठेवूयात का? हा, हो हो हो. तेव्हा तुला स्वयंपाक तर येत असेलच. आज फार काही करू नकोस. पोळी भाजी, वरण भात, तूप मीठ लिंबू, डावीकडे कोशिंबीर, चटणी, म्हणजे काय, डावीकडचं उजवीकडचं पापड कुरडया, असं अगदी साधा बेत कर. साधा नाही हो, मला डाळ तांदूळाची खिचडी येते फक्त. हा, ठीक आहे. मुलीची आई करेल हा सगळा बेत. चालेल की. मी काय म्हणते, पुढची बोलणी करण्या अगोदर आपण दामोदररावांच्या फोटोला नमस्कार करूया. हो हो, करूया करूया. अहो, पण या अशा डागाळलेल्या सदऱ्यांनी त्या भल्या माणसाचं दर्शन घ्यायला कसं जाणार हो? नीरज, अरे चल ना माझ्या बरोबर. हा बाई, अरे थांबायला वेळ नाहीये बाळा, तू चल ना. काय चलचल करतेस? बॅग तर भरू देत मला. मंत्र जसाच्या तसा मला म्हणून दाखवायचा आहे. न डोसक्यात सुरू करू आता तू. डोक्यात जाऊ नकोस. मी कुठं म्हणालो डोसक्यात? अहो, कुठं नाही, कुठं?